म्हणून आपला इशारा मला लक्षात आला। बालाजी गाडे विरोधकांमध्ये निवडणुका लढवण्याची ताकद नाही म्हणून मोर्चे काढत असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला। पहिला प्रश्न त्यांनी पहिल्याच सेगमेंटमध्ये उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे आपल्याकडे कायदेतज्ञ नाहीत का? राहुल गांधी या संदर्भात का बोलताय आणि मग तुम्ही न्यायालयामध्ये का जात नाही? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सदावर्तेंनी हा विषय नीट समजून घेतलेला नाहीये। हा जो मोर्चा आहे तो निवडणूक लढवण्यासाठीच आहे। फक्त त्या निवडणुका मतदार याद्या ह्या त्रुटींनी युक्त नसाव्यात, त्या बरोबर असाव्यात, योग्य असाव्यात आणि घोटाळे केलेल्या मतदार याद्या नसाव्यात, यासाठी म्हणजे चांगल्या मतदार याद्या करा यासाठी आहे। मला सदावर्तेंना एक उदाहरण द्यायचंय की केसनन नावाचं पुण्यामध्ये गाव आहे। तिथल्या उमेदवाराने पराभूत झालेल्या निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला, तक्रार केली आणि दाखवून दिलं की एकाच घरामध्ये 250 मतदार होते। तुम्हाला गंमत सांगतो विशाल सर की त्यानंतर त्यांनी तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं की अमुक अमुक घर क्रमांकामध्ये किती लोक राहतात, तर त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे की 2015 पासून हे घरच अस्तित्वात नाहीये। तिथं सुद्धा 200-250 मतदार हे पुणे जिल्ह्यामध्ये आढळून आले आहेत। अशा प्रकारचा एक उदाहरण म्हणून आहे। असा सावळा गोंधळ हा पुराव्यानिशी देशाचे नेते, विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी यांनी देशाच्या समोर ठेवला। निवडणूक आयोगामध्ये महाविकास आघाडीचं जे शिष्टमंडळ भेटायला गेलं, त्या शिष्टमंडळाच्या सोबत मी होतो। त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या समोर खंडीभर पुरावे सर्व पक्षांनी देऊन सुद्धा एकाही पुराव्याचं उत्तर निवडणूक आयोगाला देता आलं नाही। एक तुम्हाला गंमत सांगतो, माननीय बाळासाहेब थोरात यांनी सगळं प्रेझेंटेशन झाल्यावरती निवडणूक आयुक्तांना विचारलं की इतके पुरावे आम्ही तुम्हाला दिलेत, आता तुम्हाला मान्य आहे का की तुमच्या याद्या या चुकीच्या आहेत? तर त्यावेळेला त्यांचं उत्तर फार हास्यास्पद होतं ते महाराष्ट्राला, आणि सदावर्तेंनी लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्राला कळालं पाहिजे। ते म्हणाले की ते मी ऑफिशियली हो म्हणू शकत नाही। म्हणजे निवडणूक आयोग हा भाजपच्या असंख्य संघटनांपैकी एक विंग असल्यासारखं काम करतोय आणि मोर्चा कुणी काढायचा आणि कुणी नाही काढायचा हे काय सदावर्ते ठरवू शकत नाहीत। त्यांनाच काय सगळं कळतं अशातला भाग नाहीये। सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे एजंट म्हणून ते काम करतात। महाराष्ट्रामध्ये असंख्य मुद्दे आहेत, त्यावरती त्यांना बोलावं वाटत नाही। फक्त आणि फक्त आरएसएस आणि भाजपचा प्रोपगंडा पुढे नेतात। आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत। भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही चारी मुंड्या चित करू, कारण महाराष्ट्रातलं सर्व जनमत हे भाजप आणि महायुतीच्या विरोधामध्ये आहे। बरं, तुम्ही थेट आव्हान देताय गुणरत्न सदावर्ते यांना। आमची एकच सर समाधान करतो, माझी आमची सर्व महाविकास आघाडीची एकच मागणी आहे की मतदार याद्या ज्या आहेत त्या मतदार याद्या नीट झाल्या पाहिजे। जुलै नंतरच्या 18 वर्षानंतर पूर्ण झालेले, जोपर्यंत आचारसंहिता लागू होत नाही, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नाही, तोपर्यंत ज्यांची 18 वर्ष वय पूर्ण झालेत त्यांना मिळालं पाहिजे। सदावर्तेंनी फडणवीसांचा एजंट म्हणून काम करणं बंद करावं आणि व्यवस्थितरित्या काम करावं। बरं गुणरत्नजी, काय नेमका दावा आहे बालाजी